नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी स्नेहांकिता. सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. संजय मंडलिक यांना एकटं पाडण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. मंत्री हसन मुश्रीफ, समरजित घाटगे आणि संजय घाटगे यांचा खुलासा. यशाला अनेक मालक असतात, पण अपयशाला कुणीच मालक नसतो. तरीही हा पराभव माझाच आहे. महापालिका निवडणुकीत अपयश आलेल्या काँग्रेस उमेदवारांच्या बैठकीत आमदार सतेज पाटील यांनी स्वीकारली पराभवाची नैतिक जबाबदारी. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली. उद्या उमेदवारी अर्जांची होणार छाननी. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळावरील वस्तुसंग्रहालय सर्वांसाठी खुलं न केल्यास प्रजासत्ताक दिनी उपोषण करू. मराठा महासंघाचा इशारा. आणि शाहू छत्रपती KSA फुटबॉल लीगमध्ये प्रॅक्टिस फुटबॉल क्लब आणि वेताळमाळ तालीम या संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मिळवले विजय. उद्यापासून स्पर्धेच्या 6व्या फेरीला होणार सुरुवात. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. संजय मंडलिक यांना एकटं पाडण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. त्यांनी येण्याची इच्छा व्यक्त केली असती तर आम्ही त्यांना नकार दिला नसता, असं स्पष्ट मत मंत्री हसन मुश्रीफ, संजय घाटगे आणि समरजित घाटगे यांनी कणेरीवाडी इथं आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. कणेरीवाडी इथं मंत्री हसन मुश्रीफ, संजय घाटगे व समरजित घाटगे यांनी पत्रकार बैठक घेतली. यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत संजय मंडलिक यांनी आमच्याशी कोणताही संपर्क साधलेला नाही किंवा याबाबत कोणतीही इच्छा व्यक्त केलेली नाही. ती इच्छा असती तर त्यांना आम्ही नक्कीच समजावून घेतलं असतं, असं स्पष्ट केलं. संजय घाटगे यांना पंचायत समितीतील प्रशासकीय कारभाराचा मोठा अनुभव आहे. समरजित घाटगे यांनीही संघर्ष संपवून विकासाच्या मार्गावर येण्याचा निर्णय घेतलाय. या निवडणुकीत ज्यांना न्याय मिळाला नाही त्यांची निश्चितपणे समजूत काढली जाईल. भविष्यात त्यांना योग्य न्याय दिला जाईल, असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. माजी आमदार संजय घाटगे यांनी संघर्ष संपवून विकासासाठी आम्ही एकत्र आल्याचं सांगून घाटगे यांनी हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्या युतीचं स्वागत केलं. समरजित घाटगे यांनी कागल नगरपरिषद निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत आमची झाल्यानंतर आम्हाला चांगले यश मिळाल्याचं सांगितलं. आता संजय घाटगे आमच्यासोबत असल्यानं येणाऱ्या निवडणुकीत आणखी भक्कम यश मिळेल, असा विश्वास घाटगे यांनी व्यक्त केला. यावेळी गोकुळ दूध संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ, संचालक युवराज पाटील, भैया माने, कृष्णात पाटील, राजेखान जमादार, वीरेंद्र घाटगे, रमेश माळी, धनराज घाटगे, अमर घोरपडे, सुनील मगदूम आदी उपस्थित होते. कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेचाच महापौर होणार, असं सूतोवाच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलंय. पत्रकार बैठकीत बोलताना महायुतीमध्ये कोणताही वाद निर्माण होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र महापौर पदावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये दबावतंत्राचं राजकारण सुरू असल्याचं चित्र आहे. दोन्ही पक्षांकडून महापौर आमचाच होणार अशा वल्गना केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार बैठक घेत आपली भूमिका स्पष्ट केली. कोल्हापूर महानगरपालिकेवर शिवसेनेचाच महापौर होणार, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. की महायुती म्हणूनच आम्ही या ठिकाणी आमचं सरकार किंवा महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करू आणि निश्चितपणे या ठिकाणी 26 सीट भारतीय जनता पक्षाच्या आलेल्या आहेत, 14 सीट शिवसेनेच्या आलेल्या आहेत, राष्ट्रवादीच्या देखील 4 सीट आलेल्या आहेत आणि राज्यामधला आमचा मित्रपक्ष जनसुराज्य यांची 1 सीट आलेली आहे. अशा मिळून 81 पैकी 46 ठिकाणी आमच्या जागा आलेल्या आहेत आणि म्हणून प्रत्येकाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू. निश्चितपणे आज 23 जानेवारीला वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं मी त्यांना वंदन करत असताना त्यांची जी इच्छा होती कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकवण्याची ती आज पूर्ण होत आहे.
कोल्हापूरमध्ये शिवसेनेचा पहिला महापौर होणार आहे याची मला खात्री आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत आमदार प्रकाश आंबेडकर यांना मंत्रिपद देण्यात आलं. यावेळी फेरबदल झाला तर माझा निश्चित विचार होईल असं देखील त्यांनी सांगितलं. ज्या वेळेला 2009ला काही नव्हतं त्यावेळी 3 आमदार आमचे निवडून आलेले. आम्ही मोठ्या प्रमाणात काम केलं. त्यानंतर 6 आमदार आमचे आले 2014ला. तरी देखील आम्हाला मंत्रिपदापासून उपेक्षित ठेवलं गेलं. आता पुन्हा 5 आमदार आले असताना ठीक आहे आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये प्रकाश आंबेडकर साहेब पक्षासोबत होते, त्यामुळे त्यांना मंत्रिपद दिले गेलेलं आहे. जर असा काय फेरबदल होणार असेल, माझ्यासारख्या 40 वर्ष जुन्या निष्ठावंत शिवसैनिकाचा निश्चित विचार होईल याची मला खात्री आहे. कोल्हापुरात महायुतीसाठी आम्ही सर्वात जास्त त्याग केला असून माझ्या मुलाला महापौर करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेतला जाईल असं ते म्हणाले. निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांशी समेट करण्याचं काम सुरू असून नाराज कार्यकर्त्यांना योग्य पदं देऊन त्यांना सक्षम केलं जाईल असंही क्षीरसागर यांनी सांगितलं. प्रदीर्घ काळापासून न्यायालयात प्रलंबित असलेला शिवसेना नाव आणि चिन्हाचा खटला पुन्हा एकदा लांबणीवर पडलाय. आज सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी होणार होती, मात्र सुनावणीआधीच न्यायालयानं या खटल्याला पुढची तारीख दिली. आता ही सुनावणी शुक्रवारी सकाळी 11 वाजता होणार आहे. शिवसेना नाव आणि राष्ट्रवादी यांच्या नाव आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार होती. आज सकाळी 11 वाजता घेऊ असं न्यायालयानं सांगितलं होतं. मात्र आज पुन्हा एकदा सुनावणी लांबणीवर पडली आहे. सॉलिसिटर जनरलनी न्यायालयात एका दुसऱ्या प्रकरणात त्यांना सुनावणीसाठी जावं लागतंय असं सांगितलं. त्यावर दोन्ही पक्षकारांची मतं जाणून ही सुनावणी शुक्रवारी 23 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता घेण्याचं ठरवलंय. राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळावरील वस्तुसंग्रहालय सर्वांसाठी खुलं करावं अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघानं केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिलं. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला वस्तुसंग्रहालय खुलं न केल्यास प्रजासत्ताक दिनी शाहू प्रेमींसह आम्ही शाहू जन्मस्थळावर उपोषण करू असा इशारा मराठा महासंघाच्या वतीनं देण्यात आलाय. अनेक पर्यटक राजर्षी शाहू महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी कोल्हापुरात येत असतात. मात्र राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळावरील वस्तुसंग्रहालय सध्या बंद आहे. या जन्मस्थळावरील वस्तुसंग्रहालय प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 25 जानेवारीला सर्वांसाठी खुलं करावं या मागणीचं निवेदन आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं देण्यात आलं. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला वस्तुसंग्रहालय खुलं न केल्यास प्रजासत्ताक दिनी शाहू प्रेमींसह आम्ही शाहू जन्मस्थळावर उपोषण करू असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं देण्यात आलाय. यावेळी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, विजय पाटील, प्रताप नाईक, अमर चव्हाण, प्रसाद पाटील, युवराज जाधव, अवधूत पाटील आदी उपस्थित होते. आवाडे गटाशी एकनिष्ठ असलेले कबनूर ग्रामपंचायतीचे सदस्य निलेश पाटील यांनी कबनूर पंचायत मतदारसंघातून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. एकाच घरात उमेदवारी दिल्यानं पाटील नाराज होते. त्यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघातील लढत रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. कबनूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच निलेश पाटील हे आवाडे कुटुंबियांशी एकनिष्ठ राहिले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी आवाडे यांचा प्रचार केला होता. पाटील यांनी कबनूर पंचायत समिती मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र पाटील यांना डावलण्यात आलंय. त्यामुळे नाराज झालेल्या पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वसामान्यांना डावललं जात असल्याचा आरोप पाटील यांनी केलाय. त्यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीमध्ये रंगत येणार आहे. विदेशी शत्रू अब्दाली सोबत प्रतिकूल परिस्थितीत मराठे लढले आणि आपलं शौर्य दाखवलं याचा सार्थ अभिमान असल्याचं प्रतिपादन हरियाणा विधानसभेचे सभापती हरविंदर कल्याण यांनी केलंय. ते पानिपत इथल्या शौर्यभूमी बस्ताडा इथं आयोजित मराठा शौर्य दिवस कार्यक्रमात बोलत होते. अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यासह 12 राज्यातून मराठी बांधव उपस्थित होते. बस्ताडा इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. पानिपतमधील 1761च्या युद्धातील शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हरियाणाच्या रोड मराठ्यांची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत यांच्या वतीनं दरवर्षी मराठा शौर्य दिवस साजरा करण्यात येतो.
नुकताच हा शौर्य दिवस पानिपतमधील बस्ताडा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाचं हे 24वे वर्ष होतं. या कार्यक्रमाला हरियाणाचे विधानसभा सभापती हरविंदर कल्याण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यासह 12 राज्यातून मराठी बांधव उपस्थित होते. कर्नाल इथून भव्य रॅलीनं याची सुरुवात करण्यात आली. यानंतर कार्यक्रमस्थळी भगव्या झेंड्याचं ध्वजारोहण होऊन सर्व शहीद वीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना हरविंदर कल्याण यांनी पानिपत युद्धाच्या इतिहासाला उजाळा दिला. विदेशी शत्रू अब्दाली यांच्यासोबत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मराठा सैनिक लढले आणि आपलं शौर्य, आपला पराक्रम त्यांनी दाखवून दिला. याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचं त्यांनी सांगितलं. यासह या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं स्मारक करण्यास सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. मंचचे संस्थापक अध्यक्ष वीरेंद्र मराठा यांनी रोड मराठा हा मूळचा महाराष्ट्रीय नसून तसं संशोधनातून सिद्ध झाल्याचं सांगितलं. लढाईत मराठ्यांचं मुख्य केंद्र बस्ताडा होतं, म्हणून बस्ताडा शौर्य तीर्थ बनवण्याची योजना असल्याचं त्यांनी जाहीर केलं. बस्ताड्याचे सरपंच सुरेश मराठा यांनी शिवस्मारकासंदर्भात सर्वतोपरी सहकार्य करू असं सांगितलं. संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक कोल्हापूरचे मिलिंद पाटील यांच्या हस्ते महाराणी छत्रपती ताराराणी यांची प्रतिमा भेट देत अनेकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार रणधीर गोळे, स्वामी पूर्णानंद, कोल्हापूरहून श्रीकांत पाटील, राहुल गावडे, मंदाकिनी कोडक, शबाना पाटणकर, सोनी औंधकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि रोड मराठा बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आवाडे घराण्यातील चौथी पिढी आता निवडणूक रिंगणात उतरली आहे. आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका आवाडे या कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. काल शक्ती प्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आमदार खासदारांच्या मुलांना उमेदवारी दिली जाणार नाही असा निर्णय भाजपनं काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यामुळं आवाडेंच्या या उमेदवारीवर आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी हातकणंगले तालुक्याच्या राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळाली. तहसील कार्यालय परिसरात विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि उमेदवारांनी गर्दी केली होती. शक्ती प्रदर्शन करत अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका आवाडे या हातकणंगले तालुक्यातील कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. आवाडे घराण्यातील चौथी पिढी आता निवडणूक रिंगणात उतरली आहे. सानिका आवाडे यांनी काल तहसील कार्यालयात जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ढोल ताशांच्या गजरात घोषणा देत आणि समर्थकांच्या मोठ्या उपस्थितीत अर्ज दाखल केलाय. यावेळी आमदार सुरेश हळवणकर, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आमदार खासदारांच्या मुलांना उमेदवारी दिली जाणार नाही असा निर्णय भाजपनं काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यामुळं आवाडेंच्या या उमेदवारीवर आश्चर्य व्यक्त होतंय. हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी हातकणंगले तहसील कार्यालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. एकाच वेळी मोठ्या संख्येनं उमेदवार आणि कार्यकर्ते आत जाण्याचा प्रयत्न करत असताना प्रवेशद्वारावर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की होऊन बाचाबाची झाली. यावेळी काही काळ तणावपूर्ण वातावरण बनलं होतं. हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी हातकणंगले तहसील कार्यालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. सकाळपासूनच विविध पक्षांचे उमेदवार, त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं तहसील कार्यालयात दाखल झाले होते. यावेळी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी बॅरिगेड्स लावून येणाऱ्या जाणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र एकाच वेळी मोठ्या संख्येनं उमेदवार आणि कार्यकर्ते आत जाण्याचा प्रयत्न करत असल्यानं प्रवेशद्वारावर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. तसंच कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वादावादीचे प्रकारही पाहायला मिळाले. यामुळं काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. या गोंधळात काही काळ अर्ज दाखल करण्याचं काम मंदावलं होतं. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. तहसील कार्यालयाच्या आत निवडणूक कार्यालयाच्या दिशेनं जात असतानाही अशाच प्रकारचे प्रकार वारंवार घडत होते. पोलिसांकडून प्रवेशावर अडथळे घालण्यात येत असल्यानं उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कागल तालुक्यात मोठी लगबग पाहायला मिळाली. तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी एकूण 68 तर पंचायत समितीसाठी 149 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे तालुक्यातील इच्छुकांची मोठी लगबग पाहायला मिळाली. काही ठिकाणी बंडखोरी झाल्याचं चित्र आहे. बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी शिंदे सेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. कसबा सांगावमधून राजे गटाचे लखन हेगडे यांनी बंडखोरी करत पत्नी प्रतिभा हेगडे यांचा उमेदवारी अर्ज शिंदे सेनेतून दाखल केलाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनी म्हाकवे मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेतून अर्ज भरलाय. निढोरीमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देवानंद पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी बोरवडे मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मोठ्या संख्येनं उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं तालुक्यातील लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्ह आहेत. पन्हाळा तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी आज अखेरच्या दिवशी 57 तर पंचायत समितीसाठी 87 उमेदवारी अर्ज दाखल झाले. उद्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. पन्हाळा तालुक्यात आज जिल्हा परिषदेसाठी 57 तर पंचायत समितीसाठी 87 इच्छुकांनी अर्ज दाखल केले. आज अखेर 6 जिल्हा परिषद मतदारसंघातून 84 तर पंचायत समितीसाठी एकूण 105 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्यानं उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक कार्यालयात मोठी गर्दी केली होती. 3 वाजताची मुदत संपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी गेटच्या आत उपस्थित असलेल्या उमेदवारांना टोकन देऊन सायंकाळी 6 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू ठेवली होती. उद्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. आज एकाच दिवशी तब्बल 184 उमेदवारी अर्ज दाखल झाले. शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज अखेरच्या दिवशी निवडणूक कार्यालयात गर्दी केली होती. आजच्या दिवसाअखेर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एकूण 228 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून उद्या अर्जांची छाननी होणार आहे. तालुक्यात 7 जिल्हा परिषद मतदारसंघ, 14 पंचायत समिती मतदारसंघासाठी निवडणूक होतीये. मुलांमध्ये अपार क्षमता असून त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. येणारी पिढी नवा देश घडवणार असल्यानं पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असं प्रतिपादन प्रख्यात लेखक आणि संपादक संजय आवटे यांनी केलंय. कागल नगरपालिकेच्या वतीनं आयोजित केलेल्या राजर्षी शाहू व्याख्यानमालेत ते बोलत होते. कागल नगरपालिकेच्या वतीनं राजर्षी शाहू व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेतील तिसरं पुष्प प्रख्यात लेखक आणि संपादक संजय आवटे यांनी चला उभारू नवीन पिढी या विषयावर गुंफलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ होते. यावेळी बोलताना संजय आवटे यांनी मुलांमध्ये अपार क्षमता असून त्यांना योग्य दिशा देण्याची गरज असल्याचं सांगितलं. येणारी पिढी नवा देश घडवणार असल्यानं पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मुलांशी संवाद साधणं, त्यांच्या आवडी जाणून घेणं आणि करिअरचे निर्णय त्यांनाच घेऊ देणं गरजेचं आहे. पालकांची कृती बोलकी असली पाहिजे. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस घडवण्याची शिकवण देणं गरजेचं आहे, असं आवटे यांनी सांगितलं. यावेळी विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंतांचा आणि उत्कृष्ट पत्रकार म्हणून बालवंदुरकर यांचा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यासह मोठ्या संख्येनं रसिक श्रोते उपस्थित होते. कोल्हापूरमध्ये अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. कर्नाटक राज्यातून गांजा विक्रीसाठी आलेल्या नईम खोजा याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली आहे. या कारवाईत त्याच्याकडून तब्बल 1 किलो 800 ग्रॅम गांजासह एकूण 1,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दुचाकी आणि मालवाहतूक टेम्पो यांची जोरात धडक होऊन झालेल्या अपघातात सौरभ सुतार हा तरुण जागीच ठार झाला, तर त्याचा मित्र आकाश सर्जेराव सुतार हा गंभीर जखमी झालाय. कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील खुपिरे इथं मंगळवारी रात्री 11:30 वाजता हा अपघात झाला. खुपिरेतील सौरभ सुतार आणि त्याचा मित्र आकाश सुतार हे मंगळवारी रात्री दुचाकीवरून खुपिरे गावाकडे येत होते. याचवेळी कोल्हापूरहून गोव्याकडे छोटा मालवाहू टेम्पो जात होता.
रात्री 11:30च्या दरम्यान कोल्हापूर गगनबावडा मुख्य मार्गावरील एका खासगी पेट्रोल पंपासमोर आल्यानंतर दुचाकी आणि मालवाहू टेम्पोची जोरात धडक झाली. यात सौरभ याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यानं तो जागीच ठार झाला, तर त्याचा मित्र आकाश हा गंभीर जखमी झाला. करवीर पोलिसात या अपघाताची नोंद झाली आहे. शिवाजी विद्यापीठात 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय शिक्षण उद्योग शासन परिषद पार पडली. या अंतर्गत विशेष औद्योगिक प्रदर्शन आणि स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये शिवाजी विद्यापीठानं गेल्या 5 वर्षात प्राप्त केलेली बौद्धिक संपदा हक्क अर्थात पेटंटची गॅलरी सर्वाधिक लक्षवेधक ठरली. शिवाजी विद्यापीठात 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय शिक्षण उद्योग शासन परिषद आयोजित करण्यात आली. यामध्ये विशेष औद्योगिक प्रदर्शन आणि स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या आंतरराष्ट्रीय परिषदेत गतवर्षीप्रमाणे यंदाही अनेक स्थानिक उद्योजक व्यावसायिक सहभागी झाले होते. यामध्ये अभिनव स्टार्टअपपासून ते प्रयोगशील उत्पादक व्यावसायिक यांचा सहभाग राहिला. परिषदेत एकूण 20 स्टॉल उभारण्यात आले होते. यामध्ये वीज बचत उपकरणं, औद्योगिक उपकरणं, सौर उपकरणं, आधुनिक लॉकर्स, कॉफी विथ CA, स्टार्च 3D प्रिंटिंग, सेंद्रिय खाद्यपदार्थ आदींचा सहभाग होता. सगळ्यात लक्षवेधी ठरली ती शिवाजी विद्यापीठानं गेल्या 5 वर्षात प्राप्त केलेल्या बौद्धिक संपदा हक्क अर्थात पेटंटची गॅलरी. यामध्ये मागील 5 वर्षात विद्यापीठानं प्राप्त केलेली विविध पेटंट प्रमाणपत्र मांडण्यात आली होती. ही प्रमाणपत्र पाहण्यासाठी जिज्ञासू संशोधक विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली. ही गॅलरी अभिनव आणि दर्जेदार संशोधनासाठी प्रेरणा देणारी ठरली. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी या सर्वांची पाहणी करून सर्वांचं कौतुक केलं. बोलीभाषा टिकवण्यासाठी त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याबरोबरच तिच्याविषयी सार्वत्रिक सद्भाव आणि सन्मानाची भावना निर्माण होण्याची आवश्यकता आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात आयोजित केलेल्या बोलींचा जागर या एकदिवसीय कार्यशाळेत उमटला. महाराष्ट्र शासनाचं भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग आणि शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमानं याचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवाजी विद्यापीठात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत बोलींचा जागर ही विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. महाराष्ट्र शासनाचं भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग आणि शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमानं याचं आयोजन करण्यात आलंय. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे होते, तर मराठी भाषा विभागाचे उपसमन्वयक डॉक्टर संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेत कोल्हापुरी आणि चंदगडी बोलींच्या अनुषंगानं विस्तृत चर्चा आणि चंदगडी लोकगीतांचं सादरीकरण करण्यात आलं. यावेळी चंदगडी बोली उगम आणि विकास या विषयावर बोलताना डॉक्टर नंदकुमार मोरे यांनी बोली भाषा ही आपल्या अस्तित्वाचं कारण आहे, याची जाणीव नागरिकांमध्ये निर्माण होणं आवश्यक असल्याचं सांगितलं. त्यासाठी त्यांच्या मनातील न्यूनगंड दूर होऊन बोली भाषेविषयी प्रेम, आदर आणि सद्भाव जागृत करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्या दृष्टीनं ज्या त्या भागातील बोलीभाषेविषयी त्या भागात संबंधित बोलीभाषेचा उत्सव साजरा केला जावा. शासन आणि विद्यापीठांनी संयुक्तपणे असे कार्यक्रम राबवावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चंदगडी बोलीचं स्वरूप या विषयावर शिवाजी विद्यापीठात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत बोलींचा जागर ही विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. महाराष्ट्र शासनाचं भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग आणि शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमानं याचं आयोजन करण्यात आलंय. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे होते, तर मराठी भाषा विभागाचे उपसमन्वयक डॉक्टर संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेत कोल्हापुरी आणि चंदगडी बोलींच्या अनुषंगानं विस्तृत चर्चा आणि चंदगडी लोकगीतांचं सादरीकरण करण्यात आलं. यावेळी चंदगडी बोली उगम आणि विकास या विषयावर बोलताना डॉक्टर नंदकुमार मोरे यांनी बोली भाषा ही आपल्या अस्तित्वाचं कारण आहे, याची जाणीव नागरिकांमध्ये निर्माण होणं आवश्यक असल्याचं सांगितलं. त्यासाठी त्यांच्या मनातील न्यूनगंड दूर होऊन बोली भाषेविषयी प्रेम, आदर आणि सद्भाव जागृत करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्या दृष्टीनं ज्या त्या भागातील बोलीभाषेविषयी त्या भागात संबंधित बोलीभाषेचा उत्सव साजरा केला जावा. शासन आणि विद्यापीठांनी संयुक्तपणे असे कार्यक्रम राबवावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
चंदगडी बोलीचं स्वरूप या विषयावर बोलताना डॉक्टर गोपाळ गावडे यांनी चंदगड हे ठिकाण महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांच्या सीमेवर आहे. त्यामुळं पूर्वेकडील चंदगडी बोलीवर कानडी आणि बेळगावी मराठीचा प्रभाव दिसतो, तर पश्चिमेकडील बोलीवर गोमंतकीय कोकणीचा प्रभाव दिसतो. चंदगडी माणूस हा निर्मळ, स्वाभिमानी आणि सडेतोड स्वभावाचा असल्यानं स्वाभाविकच त्याची भाषा ही राकट आहे. या भाषेत लिंगभेद आढळत नाही असं त्यांनी सांगितलं. डॉक्टर एकनाथ अळवेकर यांनी कोल्हापुरी बोली या विषयावर बोलताना एकाच वेळी रांगडा, लवंगी मिरचीसारखा तिखट शिवराळपणा आणि गुळासारखा गोडवा हे कोल्हापुरी भाषेचं वैशिष्ट्य असल्याचं सांगितलं. उच्चारणातील आक्रमकता, स्त्रियांच्या बोलण्यातील क्रियापदांचा वापर आणि कृषी संस्कृतीचा स्वाभाविक प्रभाव ही या बोलीची ठळक वैशिष्ट्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. मराठी भाषा विभागाचे उपसमन्वयक डॉक्टर संजय पवार यांनी महाराष्ट्रातील बोलीभाषेचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी बोलीभाषा केंद्र उभारण्याचा शासनाचा मानस असल्याचं सांगितलं. या कार्यक्रमात डॉक्टर गोपाळ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड तालुक्यातील गगनवाडी इथल्या तुळसाई बांदिवडेकर आणि सहकारी लोककलाकारांनी चंदगडी लोकगीतांचं सादरीकरण केलं. विशेषतः चंदगड भागातील विवाहादरम्यान जे विविध विधी केले जातात त्यावेळी म्हटल्या जाणाऱ्या विविध लोकगीतांचा यामध्ये समावेश होता. या कार्यक्रमाला मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉक्टर रणधीर शिंदे, मराठी भाषा विभागाचे भाषा अधिकारी डॉक्टर अजित पवार, वरिष्ठ अनुवादक मुकुंद गोरे, अधीक्षक नारायण जायभाये, नितीन यशवंतराव, डॉक्टर अनिल गवळी, डॉक्टर अरुण शिंदे, डॉक्टर श्यामसुंदर मिरजकर यांच्यासह शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आदर्श समाज निर्माण करून सुजाण नागरिक घडवणं आणि भारतीय संस्कृतीची जोपासना करणं ही जबाबदारी शिक्षण संस्थांची आहे. यासाठी सर्वांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे असं प्रतिपादन विद्यापीठ शिक्षण संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांनी केलं. विद्यापीठ हायस्कूलचे पहिले मुख्याध्यापक स्वर्गीय यशवंतराव केळवकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यापीठ हायस्कूलमध्ये शाळेचे पहिले मुख्याध्यापक कैलासवासी यशवंतराव केळवकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त केळवकर दिन साजरा करण्यात येतो. विद्यापीठ हायस्कूलच्या प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यापीठ शिक्षण संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कैलासवासी यशवंतराव केळवकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना ॲडव्होकेट पठाडे यांनी आजपर्यंत संगीत क्षेत्रातील लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, गायक सुधीर फडके, गोविंदराव टेंबे, अरुण सरनाईक, रमेश देव, गजानन जहागीरदार, बेबी नंदा, आशा काळे हे कलाकार आणि ऑस्कर अवॉर्ड विजेत्या भानू आथय्या असे दिग्गज कलाकार याच हायस्कूलनं देशाला दिल्याचं सांगितलं. त्यांनी फक्त कलाक्षेत्रातच नाही तर समाज निर्मितीमध्ये सुद्धा योगदान दिले. त्यामुळं आदर्श समाज निर्माण करून सुजाण नागरिक घडवणं आणि भारतीय संस्कृतीची जोपासना करणं ही जबाबदारी शिक्षण संस्थांची आहे. यासाठी सर्वांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं. या प्रसंगी विविध स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसं देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी विकास जोशी, किरण रेडेकर, SR सांगले, MV कुंभार, KN गावडे यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. राधानगरी तालुक्याला पत्रकारितेचा ऐतिहासिक वारसा लाभलेला असून हा वारसा जपण्याची जबाबदारी आमच्या पत्रकारांवर आहे असं प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर चंद्रशेखर कांबळे यांनी केलंय. राधानगरी तालुका पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सपत्नीक स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. राधानगरी तालुक्यातील शिरगाव इथं राधानगरी तालुका पत्रकार संघाच्या वतीनं सपत्नीक स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर, राजर्षी शाहू महाराज, अप्पशास्त्री गुळवणी राशिवडेकर यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं. यावेळी प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर कांबळे यांनी राधानगरी तालुक्यातील राशिवडे गावचे सुपुत्र अप्पाशास्त्री गुळवणी यांनी संस्कृत वृत्तपत्राचे पत्रकार म्हणून कार्य केल्याचं सांगितलं. त्यांनी संस्कृतमधील महाभारताचं पहिलं मराठी भाषांतर करून ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलं. त्यामुळे राधानगरी तालुक्याला पत्रकारितेचा मोठा आणि अभिमानास्पद वारसा लाभलेला असल्याचं त्यांनी नमूद केलं. महाभारताचं पहिलं मराठी भाषांतर केलं ते अप्पाजी. महाभारत लिहिलं त्या संस्कृतमध्ये लिहिलं पण ते मराठीमध्ये नव्हतं.
तर त्या महाभारताची मराठीमध्ये ट्रान्सलेशन करणारे कोण असतील तर आप्पाशास्त्री. आप्पाशास्त्री जन्मले राशिवड्यात, राहिले कोल्हापुरात आणि यांचं वर्तमानपत्र निघत होतं बंगालवरून. त्याचं नाव होतं सरस्वती चंद्रिका. आणि सरस्वती चंद्रिका या वृत्तपत्राचे पहिले पत्रकार हे आप्पाशास्त्री राशिवडे. या देशाच्या संस्कृत वृत्तपत्राचा पहिला पत्रकार हा महाराष्ट्राला या राशिवड्याने दिलेला आहे. त्याच्याबरोबर गोष्ट आहे, पहिला पत्रकार. आणि याहीपेक्षा संस्कृत भाषिणी नावाचं एक मासिक होतं, त्या मासिकाचे पहिले संपादक हे राशिवडे. आता ऑनलाईन आहे, पूर्वी आम्ही बातम्या लिहित होतो टपालांपाठ. बाळशास्त्री जांभेकर यांनी जसं मराठी पत्रकारितेचं दालन उघडलं, त्याच काळात आपल्या राधानगरी तालुक्यातील आप्पाशास्त्री गुळवणी यांनी संस्कृत पत्रकारितेचा ठसा उमटवला. हा वारसा जपण्यासाठी आपण सगळे पायीक राहून काम केलं पाहिजे, असं दैनिक सकाळचे पत्रकार राजू पाटील यांनी सांगितलं. ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र पाटील कौलवकर यांनी पत्रकारितेतील मूल्यांवर प्रकाश टाकला. यावेळी तालुकाध्यक्ष NG नलवडे, पत्रकार सुरेश साबळे, मधुकर किरुळकर, शशिकांत बैलकर यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी लकी ड्रॉ पद्धतीनं 3 भाग्यवान महिलांना पैठणी देऊन गौरव करण्यात आला. यावेळी राजेंद्र घाडगे, सिकंदर जमाल, संजय पारकर, आशिष पाटील, प्रवीण ढोणे, महेश पाटील यांच्यासह सुकाणू समिती, पत्रकार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. हरिभक्त परायण वैकुंठवासी आप्पासाहेब वासकर महाराज पंढरपूर यांच्या फडातर्फे श्री क्षेत्र कोल्हापूर ते श्री क्षेत्र पंढरपूर अशा पायी माघवारी दिंडीचा प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हरिभक्त परायण वैकुंठवासी आप्पासाहेब वासकर महाराज पंढरपूर यांच्या फडातर्फे श्री क्षेत्र कोल्हापूर ते श्री क्षेत्र पंढरपूर अशा पायी माघवारी दिंडीचं दरवर्षी आयोजन करण्यात येतं. श्री शाहू मार्केट यार्ड इथल्या मंदिरातून दिंडीचा प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मंदिरात विधिवत पूजा अर्चा केल्यानंतर पंढरपूर मार्गासाठी दिंडी मार्गस्थ झाली. पांढरी कपडे, पांढरी टोपी आणि खांद्यावर ध्वज घेऊन मोठ्या संख्येनं वारकरी यामध्ये सहभागी झाले होते. सर्वजण टाळ मृदंगाच्या निनादात आणि भक्तिमय वातावरणात न्हावून निघाले होते. यावेळी ओंकार निकम, शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील, शेतकरी सहकारी संघ अध्यक्ष बाबासो शिंदे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे, पणन मंडळ उपसर व्यवस्थापक सुभाष घुले, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, तानाजी दळवी, नूतन नगरसेवक प्रवीण केसरकर, प्रमोद देसाई, प्राजक्ता जाधव आदींसह मोठ्या संख्येनं वारकरी उपस्थित होते. माणसाला जगण्यासाठी विनोदाची गरज आहे. जो खळखळून हसतो तोच खऱ्या अर्थानं माणूस आहे, असं प्रतिपादन प्रसिद्ध विनोदी वक्ते रणजित कांबळे यांनी केलंय. कागल नगर परिषदेच्या वतीनं आयोजित राजर्षी शाहू व्याख्यानमालेतील त्यांनी 4थं पुष्प गुंफलं. कागल नगर परिषदेच्या वतीनं राजर्षी शाहू व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. यातील 4थे पुष्प गुंफताना माणसाला जगण्यासाठी विनोदाची गरज आहे. जो खळखळून हसतो तोच खऱ्या अर्थानं माणूस आहे, असं मत प्रसिद्ध विनोदी वक्ते रणजित आशा अंबाजी कांबळे यांनी व्यक्त केलंय. जगण्यासाठी हसा, हसण्यासाठी जगा या विषयावर बोलताना त्यांनी आपल्या खास शैलीतील विनोद, किस्से आणि जीवन अनुभवातून उपस्थितांना मनमुराद हसवलं. स्पर्धेच्या युगात माणूस ताणतणावात अडकत चालला असून कुटुंबातील नात्यांमध्ये आपुलकी टिकवणं गरजेचं आहे. ज्या घरात लेकी सुनांचं हसणं ऐकू येतं ते घर खऱ्या अर्थानं सुखी असतं, असा संदेश त्यांनी दिला. यावेळी अग्निवीर म्हणून सैन्यदलात भरती झालेल्या निखिल जाधव, प्रसाद रानगे आणि शुभम रानगे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला नगराध्यक्षा सविता माने, नगरसेवक प्रकाश गाडेकर, नवल बोते, सतीश घाडगे, विवेक लोटे तसेच मुख्याधिकारी अजय पाटणकर उपस्थित होते. शाहू छत्रपती KSA फुटबॉल लीगमध्ये आज प्रॅक्टिस फुटबॉल क्लब आणि वेताळमाळ संघानं प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवले. उद्यापासून स्पर्धेच्या 6व्या फेरीला सुरुवात होणार आहे. शाहू छत्रपती KSA फुटबॉल लीगचा आजचा पहिला सामना प्रॅक्टिस फुटबॉल क्लब विरुद्ध सुभाषनगर फुटबॉल क्लब यांच्यात झाला. या सामन्यात सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ करण्यात आला. पूर्वार्धात सामन्याच्या 24व्या मिनिटाला प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या सागर चिले यानं गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली.
त्यानंतर 41व्या मिनिटाला मुदस्सर शेख यानं गोल नोंदवत 2-0 अशी आघाडी केली. पूर्वार्धात सुभाषनगर फुटबॉल संघाकडून गोल फेडण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यांना यश आलं नाही. उत्तरार्धात प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या सचिन गायकवाड यानं 63व्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहिल्यानं प्रॅक्टिस फुटबॉल क्लबनं हा सामना 3-0 गोल फरकानं जिंकला. दुसरा सामना वेताळमाळ तालीम विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात झाला. सुरुवातीलाच अवघ्या पहिल्या मिनिटाला वेताळमाळच्या राहुल पाटील याच्या पासवर आकाश माने यानं गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेच 6व्या मिनिटाला वेताळमाळच्या सर्वेश वाडकर यानं मैदानी गोल नोंदवत संघाची आघाडी 2-0 अशी केली. पूर्वार्धात बालगोपालकडून गोल फेडण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यांना यश आलं नाही. उत्तरार्धात 60व्या मिनिटाला बालगोपालच्या सुजित आर यानं गोल नोंदवत संघाचं खातं खोललं. यानंतर मात्र बालगोपालला गोल करता आला नाही. अखेर हा सामना वेताळमाळ तालीम संघानं 2-1 अशा गोलफरकानं जिंकला. उद्या लीगच्या 6व्या फेरीला सुरुवात होणार आहे. उद्या दुपारी 1:30चा सामना संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्लब यांच्यात, तर 4 वाजता सामना PTM विरुद्ध श्री शिवाजी तरुण मंडळ यांच्यात होणार आहे. राधानगरीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच्या आजच्या अखेरच्या दिवशी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. आज अखेर जिल्हा परिषदेसाठी 107 तर पंचायत समितीसाठी 203 असे एकूण 310 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. महायुती होणार असं म्हणता म्हणता आज शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार या तिन्ही पक्षांनी स्वबळाचा नारा दिल्यानं तालुक्याच्या राजकारणात मोठा बदल पाहायला मिळाला. राधानगरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज अखेर जिल्हा परिषदेसाठी 107 तर पंचायत समितीसाठी 203 असे एकूण 310 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. तालुक्यात महायुती फिसकटल्यानं शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. तिन्ही पक्षांनी 5 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समिती मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरलेत. जिल्हा बँकेचे संचालक AY पाटील, स्वर्गीय PN पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांचा राधानगरी तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षात गेलेला गट यांनी एकत्रित येत काँग्रेसचा हात बळकट करण्याची भूमिका घेतल्यानं राष्ट्रीय काँग्रेसची ताकद वाढली आहे. कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातून अजित पवार गटाचे सचिन पाटील यांनी भाजपचे कमळ हाती घेऊन कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघात गेली अनेक वर्षांचे राजकीय विरोधक रणधीर मोरे यांचा गट आणि AY पाटील गट एकत्र आल्यानं राष्ट्रीय काँग्रेसची ताकद वाढली आहे. सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघात जनता दलाचे नेते विठ्ठलराव खोराटे यांची स्नुषा पूजा खोराटे यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा धनुष्यबाण हातात घेतलाय. या निवडणुकीत अनेक मतदारसंघात राजकीय बदल झाल्यामुळं याचा फायदा नेमका कोणत्या गटाला होतोय याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगले यांच्या पत्नी दीप्ती चौगले यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटातून अर्ज दाखल केलाय. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं स्वबळाचा नारा देत सर्वच जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केलेत. आज काही उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत तर काहींनी साध्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज दाखल केलेत. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. संजय मंडलिक यांना एकटं पाडण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. मंत्री हसन मुश्रीफ, समरजित घाटगे आणि संजय घाटगे यांचा खुलासा. यशाला अनेक मालक असतात, पण अपयशाला कुणीच मालक नसतो. तरीही हा पराभव माझाच आहे. महापालिका निवडणुकीत अपयश आलेल्या काँग्रेस उमेदवारांच्या बैठकीत आमदार सतेज पाटील यांनी स्वीकारली पराभवाची नैतिक जबाबदारी. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली. उद्या उमेदवारी अर्जांची होणार छाननी. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळावरील वस्तुसंग्रहालय सर्वांसाठी खुलं न केल्यास प्रजासत्ताक दिनी उपोषण करू, मराठा महासंघाचा इशारा. आणि शाहू छत्रपती KSA फुटबॉल लीगमध्ये प्रॅक्टिस फुटबॉल क्लब आणि वेताळमाळ तालीम या संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मिळवले विजय. उद्यापासून स्पर्धेच्या 6व्या फेरीला होणार सुरुवात.
आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.